मंडळी, आज होळी आहे तर पुरणपोळी तर सगळेच बनवतात, मीही बनवली आहे. पण म्हटलं थोडीशी वेगळ्या पद्धतीचं पुरणाची डाळ शिजत घातली होती, पण शेअर करावी म्हटलं तुमच्यासोबत. एक ग्लास डाळ घेऊन 1 तास भिजत घातली आणि ती शिजवून घेतली. 2 शिट्ट्यामध्ये मस्त आपली डाळ तयार होती. मग त्याचं पाणी काढून घेतलं आणि अशा पद्धतीने वाटून घेतलं. आणि मग आता खाली लागू नये म्हणून कढईला थोडंसं तूप लावून यामध्ये साखर आणि गूळ घातला, जेवढ्याला तेवढं प्रमाण घेतलं आणि मस्त पुरण परतून घेतलं बघा. आणि हे पुरण परतल्यानंतर असं हाताला लागलं नाही की पुरण परतलं, हे असं समजायचं. जर अशी रेसिपी कळाली नसेल तर पूर्ण चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपला, विसरायचं नाही बरं पाहायला. आणि पीठ मळून घेतलं अशा पद्धतीने. पिठाचं पण मी एक सिक्रेट रेसिपी मी तिथे सांगितलेलं आहे कसं करायचं ते. आणि मस्त अशी पुरणपोळी लाटून घ्यायची. मग ती पुरणपोळी तुम्ही रशीसोबत खा किंवा मग दुधासोबत खा. मला दुधासोबत पुरणपोळी आवडतच नाही, मी आपली जी कटाची आमटी असते त्याच्यासोबतच पुरणपोळी खाते. तुम्ही कशासोबत खाता ते सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बरं का.